महाराष्ट्राचा जाणता राजा आणि बळीराजाचे दुःख जाणणारा नेता म्हणजे शरद पवार यांना म्हटलं जातं। गल्ली ते दिल्लीच्या राजकारणातील बारकावे जेवढे त्यांना माहीत आहेत तेवढेच शेताच्या बांधावरील उगवलेले गवत देखील त्यांना परिचित आहे। असा प्रगल्भ नेता आज सोलापूर जिल्ह्यात येत आहे। मंगळवेढा येथील कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत। देशातील या मोठ्या नेत्याचे स्वागत करताना काही अपेक्षाही असतात। राजकीय कार्यकर्ते हार तुरे घालतात, अर्थात त्या हारातील फुलांना वेगळाच वास असतो आणि आमच्या स्वागतालाही एक वेगळाच सुगंध आहे। रानात राबणाऱ्या बळीराजाच्या घामाचा, त्यांच्या डोळ्यातील अश्रूंचा आणि मनातील वेदनेचा पवारसाहेब हे नेहमीच बळीराजाची चिंता करणारे नेते आहेत। म्हणूनच आम्ही म्हणतो, पवारसाहेब आलाच आहात तर जाता जाता तेवढं त्यांच्या कानात काही सांगून जा, तेवढेच दुवा देतील। पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे सीताराम महाराजांच्या नावाने खाजगी साखर कारखाना उभारला। वसंतराव काळे यांचे चिरंजीव कल्याणराव काळे यांनी या कारखान्याचा कारभार पाहिला। पंढरपूर तालुक्यात आणि परिसरात सहकारी साखर कारखाने असताना खाजगी साखर कारखाना उभा करण्याची कल्पना म्हणजे एक धाडसच की। काळे यांनी ते धाडस केले आणि सीताराम महाराजांच्या सानिध्यात हा कारखाना उभाही राहिला। आता साखर कारखाने म्हणजे राजकीय अड्डे हे मी सांगण्याची काही गरज नाही, पण ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना सगळं काही कळत असलं तरी त्यांना देणे घेणे असते त्यांच्या घामाच्या दामाचे। भाळवणीच्या उजाड माळ रानावर सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना उभारला तेव्हा शेतकरी राजा खुश झाला। वसंतराव काळे यांना डोक्यावर घेतले, अर्थात त्यांच्या पश्चात त्या कारखान्याची काय अवस्था झाली आहे ते बळीराजाच्या मुखातून रोज ऐकायला मिळत असते। असो, त्यावर सविस्तर नंतर कधी बोलूच। भाळवणीच्या कारखान्यातूनच खर्डीचे हे खाजगी पिल्लू जन्माला आलं। मूल जन्माला येते तेव्हा सगळ्यांनाच वाटत असते हे लेकरू मोठे झाल्यावर काहीतरी दिवे लावेल। आता खर्डीच्या सीताराम महाराज साखर कारखान्याने काय आणि कुठे दिवे लावले हे मी सांगण्याची आवश्यकता उरलेली नाही। या कारखान्याला कुठून सभासद मिळाले ते पंढरपूर तालुक्याला माहीत आहेच, पण त्याबद्दलही आम्हाला काही म्हणायचे नाही। या कारखान्याच्या मागे उभे राहिले, पण शेतकरी बांधवांना बोचत आहे। हा कारखाना काळे यांच्याकडून मंगळवेढा येथील काळुंके सर यांच्याकडे गेला। कारखाना उभा करताना पुढे असे काही होईल याची बळीराजाला कल्पना देखील नव्हती। असो, जे झाले ते झाले। 2 मालकात कारखाना हस्तांतरित झाला, पण सभासदांच्या रकमेला जबाबदार कोण? लोक ओरडत राहिले। काहींच्या हाती काही लागले, पण अनेक शेतकऱ्यांचे हात आजही रिकामे आहेत। आमचे पैसे कोण देणार हा एकच प्रश्न बळीराजा सभासदांच्या चेहऱ्यावर दिसत आहे। आधीचे मालक म्हणणार, आम्ही कारखाना काळुंके सर यांना दिला आहे। काळुंके सर म्हणणार, तुमची देणी आधीच्या मालकाला विचारा। अहो, ज्या बळीराजाच्या जीवावर कारखाना उभारला त्याच बळीराजाचा असा फुटबॉल करता? पंढरीचा पांडुरंग आणि खर्डीचे सीताराम महाराज तुम्हाला कसे माफ करतील? बळीराजाला कारखान्याच्या राजकारणाशी काही देणे घेणे नाही, त्याची चूल रोज पेटावी, वयात आलेल्या मुलीचे हात पिवळे करावे एवढीच आहे त्याची भ्रांत। सीताराम साखर कारखान्यात सभासदांचे अडकलेले हात मोकळे होणार तरी कधी? त्याचा झालेला फुटबॉल थांबणार तरी कधी? हा कारखाना आता काळुंके सर यांच्याकडे आहे आणि त्याच कार्यक्रमाला जाणता राजा येत आहे। त्यामुळे बळीराजा पुन्हा आशेच्या वलयात आहे। ते म्हणू लागलेत, पवारसाहेब आलाच आहात तर स्वागत आहेच, पण जाता जाता तेवढं त्यांच्या कानात सांगून जा, घाम गाळून आम्ही ऊस पिकवतो, आमचे अश्रू पुसून जा।